नमस्कार. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती अघटित घडलं. कौरवांना पांडव सेनेतला पहिला बळी घेण्याचा संधी मिळाली आणि त्या संधीचा पुरेपूर वापर करत कौरवांनी अभिमन्यूला यमसदनी घातलं. अभिमन्यूचं मरण इतकं क्रूरपणे होतं, इतकं घेरून होतं की अभिमन्यूचा वध करताना कौरवांनी सगळ्याच युद्धाच्या नियमांना डावललं होतं, बासनात गुंडाळून ठेवून दिलेलं होतं. आणि दाखला काय दिला होता? अर्जुनाने युद्धभूमीवरती स्त्रीला आणून पितामहांचा वध केला, त्यामुळे इथे नियम पाळला गेला नाही, आताही नियम पाळायचा नाही. अभिमन्यू शस्त्रविरहित झाल्यावरही त्याच्यावर वार केले. अभिमन्यू एकटा लढत असतानाही त्याच्यावर वार केले. अनेक योद्ध्यांनी मिळून अभिमन्यूवर वार केले. जयद्रथ, दुर्योधन, दुःशासन, द्रोण, कृप या सगळ्या योद्ध्यांच्या वारांनी अभिमन्यू घायाळ झाला होता आणि यातच अभिमन्यूचा मृत्यू झाला होता. सगळ्यांना एक प्रश्न महाभारताच्या युद्धामध्ये पडतो, ते म्हणजे जेव्हा जेव्हा अर्जुनावरती प्रसंग आलाय तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मदतीला आलेले आहेत. जेव्हा जेव्हा पांडवांच्या वरती असा कोणताही अघटित प्रसंग आलाय तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचा जीव वाचवलाय. अभिमन्यूला मृत्यूच्या दाढेत अगदी कोवळ्या वयात का सोडलं असेल? 16 वर्षाचं पोर, 16 वर्षाचं पोर. 15व्या वर्षी अभिमन्यूचा उत्तरेसोबतचा विवाह झालेला होता आणि केवळ आपल्या बहिणीचा मुलगाच असं नाही, तर असं म्हणतात, म्हणजे या कहाणीला बरेच आधार सापडत नाहीत, पण असंही म्हणतात की बलरामाची मुलगी वत्सला हिच्यासोबत सुद्धा अभिमन्यूचा विवाह झाला होता, ज्याचा विवाह बलरामाच्या मनामध्ये दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मणाशी करून द्यायचा होता. अर्थात याच लक्ष्मणाला अभिमन्यूनी महाभारताच्या युद्धामध्ये त्या चक्रव्यूहामध्ये यमसदनी धाडलेला होता. अशा आपल्या जवळच्या असलेल्या, म्हणजे अभिमन्यूचं सगळं बालपण, जेव्हा पांडव युद्धाला आले तेव्हा सगळं बालपण हे कृष्णाच्या द्वारकेमध्ये गेलेलं होतं. म्हणजे वनवासाला निघताना सुभद्रा आणि अभिमन्यू हे याच्यात होते, कृष्णाच्या द्वारकेमध्ये राहत होते. जो भातचा आपल्या जवळ राहिलाय, जो आपला प्रिय आहे आणि काही कथांच्या अनुसार बलरामाचा जावाई सुद्धा आहे, अशा अभिमन्यूला कृष्णाने मृत्यूच्या दाढेत का जाऊ द्यावं अकाली? प्रश्न पडतो सगळ्यांना, आणि सगळे हाच प्रश्न विचारतात सुद्धा. काही पुरोगाम्यांना भलते प्रश्न विचारायची सवय असते, ते विचारतात सुद्धा. त्याची काही कारण आहेत. मुळात अभिमन्यूला कृष्णाच्या भाच्यापेक्षाही तो चंद्राचा मुलगा आहे असं मानलं जातं. जेव्हा महाभारताची कथा आकार घेत होती तेव्हा धर्मरक्षणासाठी, लक्षात घ्या, मी याआधी सांगितलंय, देवाच्या सोबत वेगवेगळी माणसं अवतार का घेतात? साधं गणित आहे. जेव्हा एखादी मोठी गोष्ट करायची असते तेव्हा अनेकांची टीम जमा करायची असते. साधी गोष्ट आहे एखादा मंत्री एखाद्या भागात दौऱ्यावर येत असेल तर त्या दौऱ्यावर येताना कोण कोण येतं? सुरक्षेसाठी पोलीस येतात, संबंधित विभागाचे अधिकारी लायझनिंग ऑफिसर म्हणून येतात, मग कार्यकर्त्यांची फौज येते, मुंबईतून काही लोक येतात. साधं गणित आहे. एक मंत्री, मुख्यमंत्री अथवा देशाचा पंतप्रधान दौऱ्यावर येत असेल तेव्हा किती लवाजमा येत असतो. इथे तर जगाचा नियंत्रक, जगत पालक दौऱ्यावर येतोय, मग त्यासाठीची काय काय व्यवस्था करावी लागत असेल. धर्मरक्षणाच्या कामामध्ये देवाला मदत करण्यासाठी अनेकांना या पृथ्वी तलावर अवतार घ्यावा लागतो. जसा यमधर्माने धर्माच्या रूपाने अवतार घेतला, जसा इंद्राने अर्जुनाच्या रूपाने अवतार घेतला, नकुल सहदेवाच्या रूपाने काही अश्विनी कुमार आले, पवनपुत्र प्रत्यक्ष पवन भीमाच्या रूपाने आले, अनेकांचे अनेक अवतार इथे आलेले आहेत, आणि भगवंताच्या सोबत बलराम सुद्धा आले. अशा वेळी प्रत्येक देवतांना आपापलं योगदान द्यायचं सांगितल्यानंतर चंद्राची वेळ आली आणि चंद्राला सांगितलं गेलं की तुझा मुलगा त्याला पाठव, वर्चस्व.
वर्चस्व नाव त्याला वर्चस्व अवतार म्हणतात अभिमन्यूला. आणि मग चंद्राला त्याच्या मुलाला पाठवायचं सांगितल्यावर चंद्राने अटी ठेवल्या 2. 1, माझा मुलगा जन्म घेईल तर भगवान श्रीकृष्णाच्या कुटुंबातच जन्म घेईल. आता आली का अडचण, याला कुठे ऍडजस्ट करायचं? मग सुभद्रेच्या पोटी अभिमन्यू, तिथे अभिमन्यू म्हणून चंद्राचा मुलगा, अशी व्यवस्था करण्यात आली. आणि चंद्रानं दुसरी अट ठेवली होती, माझा मुलगा पृथ्वी तलावरती मनुष्य रूपामध्ये फक्त 16 वर्षच राहील. 16व्या वर्षी तो मला परत आलेला पाहिजे. आता ही चंद्राची दुसरी अट. मग जेव्हा अशा अटींनी परिपूर्ण होऊन एखाद्या पात्राची योजना करायची असते तेव्हा त्याची एक्झिट सुद्धा ठरवावी लागते. आणि अशी एक्झिट अभिमन्यूची काळानंच ठरवलेली होती. तो कृष्णाच्या बहिणीच्या पोटी जन्म घेईल आणि वयाच्या 16व्या वर्षी युद्धात त्याला वीरमरण येईल आणि तो परत जाईल. आपल्या सिरियलमध्ये नाही का, दिग्दर्शक ठरवतो कोणतं पात्र कधी एंट्री करेल, कधी एक्झिट करेल. तसं विश्वाच्या दिग्दर्शकानं अभिमन्यूच्या पात्राविषयी ठरवलं होतं की तो कुठे जन्म घेईल आणि कधी निघून जाईल. देवाने चंद्राला दिलेला शब्द सुद्धा पाळला. अभिमन्यूला लवकर नेलं आणि इथे अभिमन्यूची युद्धातल्या पराक्रमाची गाथा सुद्धा कायम गायल्या गेली. ही अशी व्यवस्था केलेली होती. म्हणून भगवंतांनी अभिमन्यूला वाचवलेलं नाहीये. खरं तर याचा बदला, म्हणजे जो ठपका ठेवला गेला असता त्याचा बदला देवाने घेतलाय. अभिमन्यू युद्धभूमीवर आल्यानंतर तो मरणार आहे, पण त्याच्या आधी त्याची पत्नी उत्तरा ही गरोदर होती. उत्तरेच्या पोटामध्ये अभिमन्यूचा गर्भ वाढत होता आणि या वाढत असलेल्या गर्भाच्या रक्षणाची जबाबदारी भगवंतांनी आपल्या शिरावर घेतलेली होती. म्हणून अश्वत्थाम्याच्या फेकलेल्या अस्त्राचा सुद्धा उपयोग झाला नाही, निष्प्रभ केलं आणि अस्त्र फेकणाऱ्या अश्वत्थाम्याला आयुष्यभर भोगावी लागेल अशी शिक्षा दिली. लक्षात, तिथे पाळलं नाही पण पुढे पाळलंय. त्यामुळं भगवंतांनी अभिमन्यूला का वाचवलं नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणि अजून एक मंडळी, जाता जाता मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. ही कथा स्क्रिप्टेड मी सांगत नाही. थोडंसं वाचलं की जे जे वाढत गेलंय ते येतं. त्यामुळं मधल्या काळात एखाद्या वेळेला पात्रांचा उच्चार करण्यामध्ये गडबड होऊ शकते. मागच्या भागामध्ये अशी गडबड झालेली आहे. बोलण्याच्या ओघात अनेक चुका होतात. अभिमन्यूच्या जागी वेगवेगळी नावं उच्चारण्यात आली, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो आणि ते आपण गोड मानून घ्यावं अशी विनंती करतो. माझ्या स्टाफलाही मी तशी सूचना देतोय की कुठे गडबड वाटली तर ती दुरुस्त करून घ्या. बघूया पुढच्या भागात अभिमन्यूच्या वधासाठी कोण जबाबदार होतं आणि त्यात अर्जुन काय करतो आहे, कशा स्वरूपाची भूमिका घेतो आहे, अर्जुनाच्या भूमिकेमुळे कौरवांना आनंद कसा होतो आहे आणि तो आनंद पुढे कसा कसा लोप पावत जातो हे बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.